गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज आहे डे 6 आणि आजचा कलर आहे ग्रे। मैत्रिणींनी घातलाय आणि आज फक्त मैत्रिणींची नाहीये, बाकीच्या पण येत आहेत। ह्या म्हणजे मम्मी खाली येते। आता आम्ही चाललोय तुळजाभवानी देवीला, जी घनकर लेन मधली आहे। आम्ही मागच्या व्लॉग मध्ये मी माझ्या तुळजाभवानीच कव्हर केली ना आपण काल। तुळजाभवानी काल नाही, परवाच्या दिवशी काल भद्रकालीची। काल मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही भद्रकालीची बघितली असेल आणि त्याच्या मागच्या ब्लॉग मध्ये मी इथं पिन करेल तो, त्याच्यामध्ये आम्ही तुळजाभवानी केली होती, जी होती कुठली तुळजाभवानी कुठली होती ती गडकर हे घारपुरे घाट गाडगे गल्लीतली एक होती रेणुका आणि घारपुरे घाट मठामधली तिकडची होती। आणि आता आम्ही चाललोय घनकर लेनची तुळजाभवानी कव्हर करायला चालायचं। आणि अजून एक कोणती करायची आहे ना, बघू ती पॉसिबल झाली तर, टाइम लिमिट आहे आम्हाला म्हणून तांबट गल्लीतली बघूया ती झाली तर, नाही तर बघू। आम्ही आता इकडे आलोय घनकर लेन मध्ये तुळजाभवानी मंदिरच्या इथे। तुळजाभवानी मंदिर घनकर लेन नाशिकचे वैभव म्हणून मानले जाते। मोरे कुटुंबियांचे प्रमुख श्री गणपत बाबा मोरे यांना देवीने दृष्टांत दिला होता आणि हा सदर समोरची ही मोकळी जागा होती, ती जागा खरेदी करण्यास सांगितले त्यांनी। त्यानंतर त्यांनी ती घेण्याचे थोडे टाळले, परंतु येथील जे ब्राह्मणांनी सांगितले की शक्यतो ब्राह्मणाचं आपण दान करतो, त्यांना त्यांची जमीन आपण घेऊ नये जागा। तर त्यानंतर मग देवीने पुन्हा दृष्टांत त्यांना दिला की तुला मी सांगितलंय ना की जागा घे म्हणून, परत दुसऱ्यांदा खडसावून सांगितलं त्यांनी देवीने। तर त्यामुळे मग त्यांनी मग त्र्यंबकेश्वरला गेले। गेल्यानंतर तिथे एक वयस्कर ब्राह्मण होते, त्यांनी सांगितलं की हा देवीचा आदेश आहे, आपला मानवाचा आदेश नाही म्हणे, तर तो देवीचा आदेश दुसऱ्यांदा आलेला आहे म्हणून तू ही जागा खरेदी कर। तर मग त्यावेळेस त्यांनी तो आदेश मानून ही जागा, हा जोशीवाडा होता पूर्वी, तर तो यांनी खरेदी केला। खरेदी केल्यानंतर त्याच्यामध्ये मग ते उत्खननामध्ये एक शिळा निघाली, ती देवी सदृश्य शिळा निघाली। मग तिचे एक छोटेसे इथे पिंपळाचे झाड होते, त्या पिंपळाच्या झाडाखाली तिची स्थापना केली। तर मग कालांतराने मग तिची जी स्वप्नामध्ये जो दृष्टांत दिलेला होता, तो त्या दृष्टांताप्रमाणे तिने त्या गणपत बाबांनी तयार केली। आणि जे एक छोटंसं मंदिर होतं इथे, कालांतराने मग 2002 साली ती मूर्ती जीर्ण झालेली होती, तर ती सिमेंटची असल्यामुळे तिचं लाईफ संपलेलं होतं। मला डायरेक्ट स्वतः गाडीमध्ये एका बदलापूरला घेऊन जाणारी मूर्ती होती, त्या मूर्तीने डायरेक्ट दर्शन दिलं आणि तिथून पत्ता घेऊन आम्ही पंढरपूरहून ही धनंजय परदेशी म्हणून आहे, तर ते स्वामी समर्थ सेवेकरी होते, तर त्यांनी आम्हाला ही मूर्ती तयार करून दिली। मग 2002 साली आम्ही इथे स्थापना केली। दर पौर्णिमेला मंगळवारी, शुक्रवारी, अष्टमीला, दुर्गाष्टमीला अभिषेक केला जातो। तिथे 2 गुरुजी काम करतात आणि त्यानंतर इथे बरेचसे भाविकांना खूप अनुभव येतात, मग ते अनुभव त्यांचे नवस पडतात आणि त्याप्रमाणे इथे आतापर्यंत ही पूजा अर्चा चालू आहे। जी माझी मुलाखत घेतली, मंदिराचा इतिहास घेतला, त्याबद्दल आपले आणि आपल्या यूट्यूब चॅनलचे खूप खूप धन्यवाद। काहीच हे आपण आता जे बघितलं ना, ते मम्मी आपल्याला सांगते काय आहे ते मम्मी। कोणाला घरी घट बसवण्याची परिस्थिती नसते किंवा घरात जागा नसते, ते इथे देवीच्या इथे पण असतं आणि कोणी नवसाची तिथे घट इथे येऊन बसवतात देवीच्या इथे, तो 9 दिवस इथे राहतो, इथे येऊन ते पाया पडतो। हे घट आहे। खूप चांगली माहिती दिली आपल्याला। आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या देवीला कव्हर करायला आणि लेट्स सी की त्या देवीचं पण काही माहिती मिळेल का नाही, आणि कसं वाटतंय तुम्हाला आतापर्यंतची ही सिरीज, मला नक्की कमेंट करून सांगा, बिकॉज खूप खूप जास्त मेहनत चालली आहे याच्या मागे। सो म्हणले होते की आम्ही दुसरी देवी कव्हर करायला आलोय। मला गाडीचा प्रश्न होता थोडासा, इथे लेन छोटी आहे म्हणून, पण आम्ही लावली दुसरी गाडी आणि आलोय देवीला।
सागरराव तांबट समस्त गणकरा मंडळ श्री कालिका देवी मंदिरचे अध्यक्ष असतात. आपलं हे जे मंदिर आहे कालिका देवीचं मंदिर हे जवळपास 200 वर्ष जुनं प्राचीन मंदिर आहे. तिथे नवरात्रीमध्ये सकाळपासून सकाळी 6 वाजता काकड आरतीपासून कार्यक्रम चालू होतात. सकाळी 6 वाजता काकड आरती होते, त्याच्यानंतर दुपारी भजन किंवा श्रीसूक्त किंवा भोंडला असे काही कार्यक्रम होतात. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता देवीची आरती असते. परत तिथे पण जवळपास 300-400 लोक असतात. सगळ्याच समाजातले लोक असतात इथे आणि आरती वगैरे होते संध्याकाळी. परत त्याच्यानंतर आमच्या इथे एक रत्नदीप म्हणून पूजा असते. देवीची प्रतिकृती प्रत्येक घरातनं बनवून आणतात आणि रत्नदीप म्हणून त्याची पूजा असते इथे. ते सगळ्या घरातनं इथे केली जाते. त्याच्यानंतर प्रसाद वाटप होतो. संध्याकाळी इथे आपले गरबा नृत्य होतं. असं करत संध्याकाळी म्हणजे रात्री जवळपास 10पर्यंत हे सगळे कार्यक्रम चालू असतात. आणि मंदिर आपलं हे जवळपास 200 ते 250 वर्ष जुनं मंदिर आहे. आमची आता इथे जवळपास 4थी पिढी आहे जी आम्ही देवीची सेवा करतो इथे. बाकी थोडी माहिती समीर भाई. नमस्कार, माझं नाव समीर तांबट. समस्त गणकरा मंडळ नवे तांबट आहे. आमचा जन्मच इथला आहे आणि जवळपास जे काही आहे ते सगळं देवीमुळेच आहे. आज आमची जी काही पिढी आहे ती याच्यातनं जे काही बोध घेते किंवा पुढची पिढी बोध घेणार आहे तर ही प्रथा आम्ही कंटिन्यू चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. नवरात्राचे 9 दिवस तर हे कार्यक्रम होतातच, पण दरवर्षीप्रमाणे गणपती उत्सव, शिवजयंती उत्सव, शैक्षणिक मदत वाटप असेल समाजातल्या लोकांना ते पण आपण करत असतो. कालिका देवीची मूर्ती आहे ती काळ्या पाषाणात बनलेली म्हणण्यापेक्षा ती ॲक्च्युअल माझ्या माहितीप्रमाणे लोकांना ती कुठेतरी खोदकामात मिळाली होती. पूर्ण काळा पाषाण आहे तो. फक्त साईडला जे व्हाईट केलं आहे ते सेपरेशन दिसावं, वेगळं दिसावं म्हणून ते व्हाईट कलर केलेला आहे. बाकी मूर्ती पूर्ण काळ्या पाषाणात आहे. मूर्तीच्या खाली तुम्हाला 3 हे दिसतील म्हणजे चेहरे दिसतील. एक रुद्रसेन, भद्रसेन, इंद्रसेन म्हणून. ते पूर्वज आहेत असं सांगितलं जातं. म्हणजे आता आम्ही पण ही सगळी ऐकीव माहिती आहे आमच्यासाठी, पण आम्ही तर ऐकूनच तुम्हाला सांगतो आहे का हे सगळे पूर्वज आहेत. आणि पूर्वजांचे जे फोटो आहेत त्याच्यामध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. तो आता बहुतेक मोडी लिपी किंवा कुठली पारशी लिपी आहे असं काहीतरी त्याच्यात आहेत, पण एक्झॅक्ट आयडिया नाही आहे. पण त्याच्यावर एक श्लोक लिहिलेला आहे. धन्यवाद. कसं सगळी माझं सगळं माझं असंच असायचं ना, आपले हाताने वाजवणारे वाजले मग त्यामुळे 9 दिवस हे सणही वादन देवीच्या देवळात करायचे. काही देवीमध्ये अहोरात्र असायचे, काही देवीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेवा असते. त्याचं पण महत्त्व म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या संस्कृत कला आहेत त्या कलेसाठी ही एक वादन संस्कृती आहे आणि त्याच्याने देवीला प्रसन्न केलं जातं की सतत देवीच्या कानामध्ये आवाज दिला जातो वाद्यांचा. सनई, परत ढोल, ताशा हे सगळे देवीचे आवडते वाद्य. ते वाजवल्याने देवी प्रसन्न राहते आणि वातावरण शुद्ध राहतं. म्हणजे पॉझिटिव्हिटी जी आजकालच्या मुलांना वाटते ती पॉझिटिव्हिटी मुलांना आजकाल समजते की त्याच्याने वातावरण शुद्ध होतं. आणि हे सगळ्या वाद्यांनी म्हणजे ही एक थेरपीच असते की त्याच्यामुळे वातावरण पण शुद्ध राहतं आणि येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांनाही आपण एक आनंदी वातावरणात आणण्याचा भाग. आता पण जे मंदिर होतं ते वाड्यामध्ये होतं आणि त्यांनी आपल्याला मागच्या ब्लॉगमध्ये मी एका सांगितलंय म्हणजे त्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की वाड्यांमध्ये का असायचे, तर शिवाजी महाराजांच्या त्या काळापासून हे वाड्यामध्ये ही परंपरा आहे की देवीचे मंदिर हे नेहमी वाड्यांमध्ये होते. बिकॉज हे असायचे औरंगजेब हे जे लोक होते सगळे ते त्यांना पहिले तर सगळे आपल्या देवी किंवा हे सगळे चोरून न्यायचे होते आणि तोडायचे होते मंदिरं. म्हणून मग वाड्यामध्ये असायचे की ते गुपित आहे. आमचं झालंय देवीचं सगळं माहिती घेऊन आणि 2 देवी मी तुम्हाला जसं म्हणले की कव्हर करून झाली आहे. आणि आता भेटूया संध्याकाळी स्पेशल आहे. आज आमच्याकडे भोंडला आहे, सो त्याचा पण मी तुम्हाला सांगते. पहिले गाडीत बसते. सो गाईज आज आमच्या घरी भोंडला आहे, मी आता जसं म्हटले. सो आम्ही मुलींना जेवायला पण बोलवणार आहे. कुमारिका जेवण आहे, पूजन आणि जेवण दोन्ही पण. आणि येस आज भोंडला करतो. भोंडला म्हणजे काय, हादगा. हादग्याचं महत्व असं आहे की हत्तीची पूजा केली जाते म्हणजेच गजांत लक्ष्मीची. आणि ती लक्ष्मी म्हणजे देवीच असते.
तर मग तिची पूजा करून आपण त्याच्या भोवती फेर धरून सगळ्या मुली गाणं म्हणतात, आनंद साजरा करतात, घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं त्याच्यामुळे. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं जास्त मुलींना कुठे जाऊन देत नव्हते, म्हणून मग काहीतरी असं कारण काढून म्हणजे सगळ्यांच्या घरी जायचं, भोंडला करायचा, गाणी म्हणायची आणि प्रत्येक जण आपापल्या घरी येऊन एक एक खिरापत घेऊन ते खिरापत घेऊन वाजवायची की त्याच्याने माझी खिरापत काय, ओळख माझा खाऊ काय, त्याच्यामुळे सगळ्यांना उत्साह वाटायचा, हिने काय आणलं, मी काय आणलं, असं आनंद त्याच्यात साजरा. ते मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेलच आणि काही अजून माहिती असेल तर ते मी संध्याकाळी आणि आता कसं काय गुजराती गरबा वगैरे कसं गुजराती लोकांची आणि मराठी महाराष्ट्रीयन आपला बोंडला हातगाम असं खेळायची. मग म्हणून मग आपल्या घरात देवीचं जागरण पण व्हावं, देवीचे गाणे व्हावे, त्यानिमित्ताने मग ते बोंडला करायचे. आणि बाकीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला संध्याकाळी सांगते काय असेल तर. गाईज आता मी आले आहे वाड्यावर आणि आज आमच्याकडे जसं मी आता म्हटलंय तुम्हाला दुपारी की आज भोंडला आहे. सो आता भोंडला आम्ही करणार आहोत. सो तो कशा पद्धतीने करतो तर त्याची इन्फॉर्मेशन ऑलरेडी मार खाणार की मूर्खपणा करत होता, त्याची इन्फॉर्मेशन ऑलरेडी मम्मीने दिली आहे तुम्हाला गाडीमध्ये. सो या आणि आता आम्ही ते करणार आहोत. सो लेट्स गो. संध्याकाळी आत्ता हा घातलाय, हे बघा आणि मी सकाळी दुसरा घातलेला, तो जो खरं ऍक्च्युली हा घालायला हवा होता पण मला हा आत्ता दिसला म्हणून मी हा आत्ता घातलाय. आणि आज आमच्याकडे बोलणार म्हणून थोडीशी तयारी. आणि पाऊस बघा, हे बघा पाऊस. वाव शिवराज, शिवराज बापरे. सारी उम्र में ठोकर जबड़े आ रे. अरे अरे चश्मा गिर गया भाई का. हे बघा कानातले किती आहे. वैभवी एक्सपोर्ट होणार आहे तू अशी. बंद झालं ते उनो घ्यायची. ए पुरी माझी पूजा करतायत हे लोक. हे बघा द व्ह्यू फ्रॉम हियर. मोबाईलची रे गिफ्ट बघा गे सोन पापडी आणि हे बघा इतका ओ भाई ओके ओके का जाता आम्ही करणार आहोत भोंडला. कसा करतात, काय काय गाणे म्हणतात हे लोक आता करणार. ते आता सकाळी म्हणले होती ना मग मी ते सगळं तुम्हाला डिस्क्राईब करून मी सांगितलं तर ते करतात. आणि एक मिनिट इकडे मला तिकडून बघत होती रितिशा. येस हातपाय खणखणी
एक एक फोंडा विसा विसाचा सारा नांगर एक लिंब झेंडू बाई, दोन लिंब झेंडू, दोन लिंब झेंडू बाई, तीन लिंब झेंडू, तीन लिंब झेंडू बाई, चार लिंब झेंडू, चार लिंब झेंडू बाई, पाच लिंब झेंडू. आता लिंबाचा थोडा माळ घाली हनुमंताला, हनुमंताची मुली जोडी, एका जाता कमळ तोडी, कमळाच्या पाठीमध्ये बघा ब्लॉगर शूटिंग घेते आणि वगैरे सगळ्यांच्या बाहेर दाखवते पाठ अँटिक बाई. आणि हा एक बेल्टर असे तोंडावर वाजवतोय ते. म्युझिक देतो. अबे साले मम्मी गॉड, मम्मीला एकदम हे झालेलं आहे. सासऱ्याने काय आणलं बाई, सासऱ्याने आणल्या बांगड्या बाई, बांगड्या बाई, बांगड्यानी घेत नाही सांगा मी येत नाही, चारी दरवाजे लावा बाई, लावा बाई. खेळ घेतात ना, मग असे खेळ खेळायला मिळतात. मग खेळामध्ये मग असं आपण बोलत नाही ना सासूबाई सासऱ्यांना, मग असं गाण्यामध्ये म्हणायचं, चेष्टा करायची त्यांची, मजा म्हणून त्या चेष्टेतून मग सासूला बोललं जातं, मजा म्हणून मग खेळ खेळायचे त्यांचे. मग बोलला हातगाणे, हा हातगा म्हणजे 1 महिन्याचा असतो, कोण महिनाभर करतो. पौर्णिमे ते पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत त्याला हातगा म्हणतात, भोंडला म्हणतात. 16 दिवसाचा ऐकायचं नाही. सो गाईज मी माझा मागचा व्लॉग एंड नाही करू शकले, सॉरी, बिकॉज ते तुम्ही काल बघितलं ना सगळं, ते सगळ्या गोष्टी बोलला ते सगळं होतं. आणि मग घरून तिकडून म्हणजे वाड्यावरनं इकडे लेट आलेलो आम्ही, आणि मग त्यामुळे नाही एंड केला. सो मी आता एंड करते हा व्लॉग. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. आणि आतापर्यंतची सिरीज कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.